अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। खाली डोकं वर पाय, भ्रष्टाचार ठेकेदारांचा करायचं काय? खाली डोकं वर पाय, भ्रष्टाचार नगरपालिकेचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। मात्र शनिवारी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील नगर परिषदेची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले आणि परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले। एका खासगी टेलिग्राम कंपनीची लाईन टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबी मशीनचा पंजा लागल्याने मुख्य जलवाहिनी फुटल्याची माहिती उपस्थित नागरिकांकडून प्राप्त झाली असून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे। नुकसान झालेल्या दुकानदाराला त्याच्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच मनसेचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत नुकसान भरपाईची मागणी केली आहे। आमची मागणी एकच आहे, या कोपरगाव शहरामध्ये या भ्रष्टाचार नगरपालिकेने जो धिंगाणा चालवला ना, अतिक्रमण काढायचा, त्या लोकांना 5 मिनिटभर ह्या लोकांनी दिले नाही आणि आता ह्या इथं पाईपलाईन फुटली आणि ह्या पाणी सगळं ह्या दुकानात गेलेले, या बिचाराचं 7 ते 8 लाखाचं नुकसान झालेले, हे कोण भरून देणार? ह्या आरामखोरांना आहे ना, यांना आता यांना सोडणार नाही, यांनी त्वरित याची भरपाई द्यायची या दुकानदारांची जी नुकसान झालेली ती। आणि ह्या नगरपालिकेने लोकांना 5 मिनिट पण दिले नव्हते अतिक्रमण काढायला, 5 मिनिट पण, आणि त्यांनी असे जेसीबी मारले। आता यांचा पाहतो, आता आम्ही काय विनते पाहतो, जर 5 मिनिट जर काही असे एखादा प्रकार जर मोठा घडला ना, ही नगरपालिका काय आहे का, ध्यानावर आहे का? त्यांना किती वेळ झाला फोन केलेले, या भरत भाऊनी फोन केले त्यांना, भरत भाऊनी एक अधिकारी इथे नाही, हे दुसरे पाठवून दिले। या गोरगरिबाचं नुकसान हे कोण भरून देणार? आज हे मेंबर इथे येऊन बसलेले, हे माणूस पहा बिचारा काय म्हणतो, 2-3 फोन झाले तरी हे नगरपालिकेला जाग नाहीये। चाललं काय नगरपालिकेचं? या नगरपालिकेने गोरगरिबाचं नुकसान झालेलं हे भरून द्यायचं, अजिबात ऐकणार नाही आम्ही आता सांगतो तुम्हाला। कोपरगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत संजय परसंग एक प्रसिद्ध भेळ भत्त्याचं दुकान आहे। या ठिकाणी मी आल्यानंतर इथल्या त्या ठेकेदाराला विचारलं, ठेकेदाराचा भाचा या ठिकाणी आलेला आहे, ठेकेदार कुठेतरी बाहेर लग्नामध्ये का कुठेतरी आहे, त्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं का नगरपालिकेची चूक आहे। नगरपालिकेने आम्हाला असं सांगितलं, आमचं जेव्हा इथं वायरिंगचं काम चालू असताना नगरपालिकेने आम्हाला 8 ते 10 फूट तुमची पाईपलाईन खालच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त जमिनीपासून 5 फूट खणण्याचा प्रयत्न केला, पण ती पाईपलाईन वरतीच असल्यामुळं ती पाईपलाईन फुटली। आता ठेकेदार सांगतो नगरपालिकेची चुकी, नगरपालिकेने आम्हाला चुकीचं सांगितलं। आणि नगरपालिकेचा एक अधिकारी आरणे म्हणून या ठिकाणी आलेले, त्या आरणेला आम्ही विचारलं मुख्याधिकारी यांना फोन लावा, अतिक्रमणमध्ये सगळ्यात पुढे त्या पिंगळे मॅडम होत्या, आमच्या ताई त्या भगिनी होत्या, ताई साहेब तुम्ही या ठिकाणी या सगळ्यांच्या आता सगळ्यांनीच सांगितलं का अतिक्रमण काढताना आपण लोकांना 2 मिनिटं सुद्धा वेळ दिला नाही, पण आता गेल्या 2 ते 3 तासापासून या ठिकाणी गोरगरिबाच्या दुकानामध्ये पाणी घुसलंय, लाखोंनी त्या ठिकाणी नुकसान झालंय। ही नुकसान भरपाई या व्यापाऱ्याला मिळाल्याशिवाय आम्ही त्याचे ग्राहक म्हणून, एक कोपरगावकर म्हणून, सर्वपक्षीय सर्वधर्मीय म्हणून आमची मागणी एवढीच आहे, त्याला भरपाई मिळाली पाहिजे आणि जेवढं पाणी आता वाया गेलंय ठेकेदाराकडूनची भरपाई केली पाहिजे। का अशा गोष्टी घडतात आणि शनिवारी आणि रविवारी का अधिकारी येत नाही? उद्या जर मोठं संकट कोपरगाव शहरावर आलं, उद्या जर आगच लागली कोपरगाव शहराला, मग अधिकाऱ्यांनी घरीच थांबायचं का? सुट्टीमुळे यायचं नाही का? असं आरणेंनी सांगितलं, सुट्टी म्हणून अधिकारी येत नाही। माझा यांच्यावर पुन्हा एकदा आरोप आहे, भ्रष्टाचार केलेल्या पैशामधून त्याचा मलिदा खर्च करण्यासाठी अख्खं कुटुंब शनिवार रविवार बाहेर फिरायला जातात। आणि अशी कोपरगाव जेव्हा आफत येते फक्त फोनवर एकामेकाला ठेकेदार फक्त वाचवायला येतात तिथं, पण कोपरगाव शहराची समस्या कोणी मिटवायला येत नाही। माझा आरोप आहे सगळ्यांवर, आणि ही भरपाई भेटल्याशिवाय या ठिकाणाहून एकही इथं बसलेला आता जो आमचा सगळा कोपरगावकर आहे एकही जण उठणार नाही। या ठिकाणी मुख्याधिकारी आले पाहिजे, या ठिकाणी प्रांत आला पाहिजे, या ठिकाणी तहसीलदार आले पाहिजे, कोपरगाव शहर ग्रामीण पोलीस स्टेशन त्याचे अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे, कारण अतिक्रमण काढताना तुम्ही सगळे त्या ठिकाणी हजर होतात। मग आता लोकांचं नुकसान झालं त्याची भरपाई देण्यासाठी आपण का येत नाही? तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे काम चालू आहे, जो ठेकेदार आहे आम्हाला त्याचं नाव पण माहीत नाही,
परंतु पाणी पुरवठ्याची एक पाईपलाईन त्यांच्याकडून फुटली गेली. त्यांचं काहीतरी केबलचं काम चालू होते, परंतु ते केबलचं काम करताना त्यांच्याकडून पाईपलाईन फुटली आणि ती पाईपलाईन फुटल्याच्या नंतर ते पाणी सर्वसामान्य लोकांच्या दुकानामध्ये चाललं आणि दुकानं अक्षरशः त्यांचं दुकान बंद असताना पूर्ण त्यांच्या दुकानामध्ये पाणी, रस्त्यावर पाणी. याला जबाबदार कोण आहे? आणि नगरपालिकेने जे ठेकेदाराला काम दिले, नगरपालिकेच्या लोकांनी ज्या ठेकेदाराला काम दिलं त्यांचं काम आहे. नगरपालिकेच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी कंटिन्यू 24 घंटे ते लोकांच्या मागपुढे फिरायला पाहिजे. तो ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला विचारलं मी, तो म्हणे मी काल काम केलं होतं, ती काल पाईपलाईन फुटली. मग आज तुम्ही कसा JCB आणलं तिथं? ही पद्धत चुकीची. आणि नगरपालिकेच्या याच्यावर अंकुश नाही का ठेकेदारांवर? मग ही पद्धत चुकी अशा पद्धती. आणि या ठिकाणी आज आमच्या माणसाचं नुकसान झालंय, गोरगरीब. एक तर मुळात अतिक्रमण काढून तुम्हाला 4 दिवस झाले नाही, अजून अतिक्रमण काढून 4 दिवस झाले नाही. अहो तुम्ही अतिक्रमण काढायला माणसाला 15-20 मिनिटं तरी दिले का? आता आमच्या दुकानात पाणी गेलं तर आम्ही तुम्हाला कसा वेळ द्यायचा? का द्यायचा? काय कारण आहे? आमची नुकसान भरपाई कोण करणार? त्याचं कारण आम्हाला द्या, उत्तर द्या. नगरपालिका देणार का? तो नगरपालिकेत जो ठेकेदार आहे तो आमचे नुकसान भरपाईचे पैसे देणार आहे का? आणि हे गोरगरीब लोक, हातावरचे लोक वेळ भाताचं दुकान करता, कसे कष्ट करता. कालच त्यांनी माल काढला आमच्या मागच्या गल्लीमध्ये राहता, माल काढला. सगळे हातावरचे लोक आहे आणि अशा लोकांना जर त्रास होता, तुम्ही हरामखोरांनो मोठ्या लोकांचे अतिक्रमण सोडून द्या आणि गोरगरीबचे अतिक्रमण काढते आणि लोकांच्या दुकानात पाणी जात. त्याचं काय? मागणी जोपर्यंत नुकसान भरपाई भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.